राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जनजागरण दिंडी। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम एक दिवस एक कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावच्या वतीने 16 जुलै 2025 रोजी जागरण दिंडी कार्यक्रम घेण्यात आला। अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वाडीभस्मे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची, स्वच्छता पाळा, डेंगू हिवताप टाळा, कोरडा दिवस पाळा, साथरोग टाळा, कोणताही ताप हिवताप डेंगू असू शकतो इत्यादी घोषणा देत व भजन मंडळी डेंगू हिवतापाचा जागर या गीतांनी नाचनगाव दणानून सोडले। हातातील डेंगू हिवताप, चिकनगुनिया, कुष्ठरोग, क्षयरोग, हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत फलक लक्ष वेधित होते। प्राथमिक आरोग्य केंद्र सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वाडीभस्मे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सिकल सेल अधिकारी अन्नपूर्णा ढोबळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे, डॉक्टर आदिती लांबट यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांची जनजागरण सभा घेण्यात आली। हिवताप डेंगू रोखण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर नलिनी विखे यांनी केले। त्या पुढे म्हणाल्या, हिवताप हा डास चावल्यामुळे होणारा आजार आहे। डासांचे अनेक प्रकार आहेत आणि फिलास डासांच्या माद्यांमार्फत हा जंतूचा प्रसार होतो। हे डास बहुधा स्वच्छ पाण्यात वाढतात। डेंगू एडिस या डासाने डंक मारल्याने होतो, तर हा डास दिवसा चावतो। हिवतापाचा उपद्रव जुलै ते डिसेंबर या काळात होतो। हिवतापाने आजारी पडण्याचे प्रमाण याच काळात सर्वात जास्त असते। म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने 1 महिना अगोदर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जून महिना हिवताप तर जुलै महिना प्रतिरोध प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जनजागरण करण्याचे आवाहन केले जात आहे। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वाडीभस्मे यांनी 28 जुलै रोजी देवळी येथे नेत्ररोग तपासणी शिबिराबाबत माहिती दिली व या शिबिराचे सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले। डेंगू हिवताप दिंडी रॅलीला यशवंत विद्यालय, जिल्हा परिषद शाळा नाचनगाव येथील विद्यार्थी तसेच भजन मंडळींनी सहभाग घेतला होता। सभेचे प्रास्ताविक करताना आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे यांनी केले, तर आभार आरोग्य सहाय्यक श्याम जोशी यांनी केले। प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध उपकेंद्रात जनजागृती कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वाडीभस्मे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे, आरोग्य सहाय्यक श्याम जोशी, दिलीप उटाणे, स्वाती धोंगडे, सिंधू रोकडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी कांचन बाभुळकर, स्वाती बडके, प्राचू अवथरे यांच्या मार्गदर्शनात केली जात आहे। नाचनगाव येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्य सेविका भारती राऊत, परिणिता जांभुळकर, गटप्रवर्तक सुजाता भगत, सोनम वानखेडे, आरोग्य सेवक रवींद्र भोगे, पंकज मेश्राम, संजय पिंपळकर, संतोष परडे तसेच आशा वर्कर उपस्थित होते। अलका काळे, अनुपमा ढवळे, जिजा नंदनवार, वंदना भैजारे, रेहाना पठाण, शीला बनकर, सुनीता लोणारे, पुष्पा जाधव, विजया साखळे, कल्पना चंबोलवार आशा वर्कर उपस्थित होते।